महाराष्ट्रात दरवर्षी पदवी परीक्षा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या सुमारे 8 ते 10 लाख आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे दूध पितो तो डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. हे आपण ऐकूनच आहे. पण सध्या चित्र काही वेगळेच पाहण्यात येते. उच्च शिक्षित तरुणांना नोकरीसाठी गयावया करताना पाहून मन खूपच हेलावते. कृषी क्षेत्रात सेल्स अँड मार्केटिंग फील्डमध्ये इंटरव्ह्यू घेत असताना बऱ्याचदा मला असे दिसले आहे की जिथे पात्रता 12वी पास आहे किंवा डिप्लोमा पास हवे आहे, तिथे मास्टर्स कंप्लीट केलेले किंवा इंजिनिअरिंगमध्ये पदवी धारण केलेले कॅन्डिडेट्स पण 10 ते 15,000 रुपयाच्या नोकरीसाठी धडपड करताना दिसून येतात. मग याचा अर्थ असा आहे का ज्यांनी इंजिनिअरिंग किंवा मास्टर्स कंप्लीट केले आहे त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध नाही? मला वैयक्तिक वाटते की प्रत्येक क्षेत्रात आज नोकरीची संधी उपलब्ध आहे, पण थोडी स्पर्धा आहे. आपण जे शिक्षण पूर्ण केले आहे ते फक्त एक कागदापुरते किंवा प्रमाणपत्रापुरते मर्यादित न राहता आपण धारण केलेल्या पदवीचे किंवा शिक्षणाचे पुरेपूर ज्ञान आपल्याला असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण या स्पर्धेमध्ये टिकून यश मिळवू शकतो. आजही आपल्या पाहण्यात येते 10वी-12वी बोर्डाची परीक्षा सुरू असता परीक्षा केंद्राबाहेर तोबा गर्दी जमलेली दिसते. जे परीक्षार्थी बंद खोलीमध्ये बोर्ड परीक्षा देत असतात त्यांना सहकार्य करण्यासाठी म्हणून जमा झालेली गर्दी बाहेर पाहण्यात येते आणि त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागते. ही आपल्या समाजातील खूप मोठी शोकांतिका आहे. इथेच मुलांना नकळत शिकवले जाते की काही करून बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील प्रवेशासाठी प्रमाणपत्र मिळवायचे आहे, म्हणजे भविष्य उज्ज्वल असेल. ज्या विद्यार्थ्यांनी असाच परीक्षा केंद्राबाहेर सपोर्ट घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना पुढे पण अशी सवय लागू शकते. वर्षभर अभ्यास करण्यात काहीच रस शिल्लक राहत नाही. फक्त परीक्षा आली की निवडक प्रश्न उत्तरे रट्टा मारून पाठ करायचे आणि परीक्षा देऊन कामापुरते मार्क मिळवायचे. प्रमाणपत्र हातात घेऊन नोकरीच्या शोधात निघायचे. नोकरीसाठीची भटकंती सुरू होते तेव्हा लक्षात येते की आयुष्याच्या परीक्षेमध्ये फक्त प्रमाणपत्र काहीच कामाचे नाही. येथे कौशल्य आणि ज्ञान खूप महत्त्वाचे आहे आणि ज्याच्याकडे पदवी प्रमाणपत्रासोबत ज्ञान आणि कौशल्य आहे तोच या स्पर्धेमध्ये टिकून यशस्वी होतो. ज्यांनी फक्त निवडक अभ्यास करून प्रमाणपत्र मिळवले आहे त्याचा या स्पर्धेमध्ये निभाव लागणे कठीण होते. हाताला मिळेल ते काम किंवा सोप्या पद्धतीने कमी पगाराची नोकरी मिळाली तरी ती करायची तयारी दाखवून कामाला लागायची आणि आयुष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करायची. अशा या सोप्या सवयीमुळे सर्वात जास्त नुकसान होते ते ग्रामीण भागातील मुलांचे. पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये व्यवस्थित ऑफिसमध्ये बसून आरामदायक पोट भरण्यापुरते जरी काम मिळवायचे असेल तर थोडेफार तरी इंग्रजी संभाषण येणे आणि बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात पदवी ही अनेकदा केवळ नोकरीसाठीचे प्रवेशद्वार म्हणून मर्यादित राहिली आहे. अनेक क्षेत्रात आता तुम्ही काय शिकलात यापेक्षा तुम्हाला काय येते याला अधिक महत्त्व दिले जाते.